नीलू नमस्कार. नमस्कार. किती म्हशी तुमच्याकडे? आता हल्लीला आमच्याकडे 6 म्हशी पडलेल्या. 6 म्हशी आहेत. बरं, ही संपूर्ण खरेदी कुठली आहे तुमची? आपली गुजरातची झाली. गुजरातची. गुजरातमध्ये राजकोट. राजकोटची तुमची संपूर्ण खरेदी आहे. तर या म्हशीची किंमत काय लावली तुम्ही? या म्हशीची किंमत 1,91,000 रुपये. 1,91,000 रुपये सांगायची किंमत आहे. कमी जास्त होऊन जाणार व्यवहारामध्ये. आणि दुधाला कशी? दुधाला आता 2 दिवसाची जनेली. 2 दिवसात जनेली. म्हणजे एक टायमाला किती दूध देते ती? आता आम्ही 4.5 लिटर दूध देतो. 4.5 लिटर एका टायमाचे. म्हणजे 9 लिटर दोघा टायमाचे. 9-10 लिटर साधारण देते बुवा. कितव्या वेताची? ही आता तिसऱ्या वेताची. बरं मित्रांनो, तिसऱ्या वेताची 10 लिटर साधारण दूध देते. म्हणजे दिवसाला 10 लिटर देते दोघं टाईम. तर आपण बघू शकता क्वालिटी तिची. आता 2 दिवस झाले जनायला. तर जर आपल्याला घ्यायचं असेल, कृष्णा डेअरी फार्म धरणगाव आपण बघतायत. तर धरणगावला कृष्णा डेअरी फार्म आहे. बस स्टॉपच्या बाजूलाच आहे. जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर मी नंबर देणार आहे. त्या नंबरवर आपण म्हशी खरेदी करू शकतात. गुजरातची संपूर्ण खरेदी आहे. जाफराबादी म्हशी आहेत त्यांच्याकडे. तर दूध व्यवसायासाठी शेतकरी बांधवांना जर म्हशी खरेदी करायची असतील तर आपण नक्की खरेदी करू शकतात. बरं, या म्हशीची किंमत काय लावली? या म्हशीची 1,70,000 रुपये सांगायचे. 1,70,000 रुपये. व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहे. तर जनली आहे काही का गाभण आहे? जनलेली आहे का? बरं, कितव्या वेताची? ही आता ही पण तिसऱ्यातच आहे. तिसऱ्यातच आहे का? दुधाला ही दुधाला आता 6 लिटर देते. 6 लिटर. म्हणजे एक टायमाला 6 लिटर, दोघा टायमाला 12 लिटर. बरं मित्रांनो, 12 लिटर दूध आहे पूर्ण दोघं टाईम, सकाळ आणि संध्याकाळ. आपण बघू शकता म्हशीची क्वालिटी चांगली आहे. मोठ्या मापाच्या म्हशी आहेत आणि चांगल्या क्वालिटीच्या आहेत. जर आपल्याला घ्यायचे असेल तर गुजरातचा माल आहे मित्रांनो. जाफराबादी म्हशी आहेत. कृष्णा डेअरी फार्म धरणगाव आपण बघतायत. जर तुम्हाला घ्यायचे असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. त्या नंबरवर आपण संपर्क करू शकतात. तर या म्हशीची किंमत काय सांगा? हिची 1,80,000 सांगायची. 1,80,000 सांगायची किंमत आहे मित्रांनो. 1,80,000 किंमत सांगायची आहे. किमतीवर जाऊ नका. किमती सांगायच्या असतात पण व्यवहारामध्ये कमी जास्त होत असतं. जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर नक्की तुमच्या डायरेक्ट कमी चॅनलकडून जर आले तर अजून 5,000 रुपये व्यवहारामध्ये कमी होणार आहेत. तर मित्रांनो बघू शकता. बरं, ही कितव्या वेताची? ही दुसऱ्या वेताची आहे का? आणि दुधालाही गाभण आहे का? आपण 6 लिटरची बोली. बरं मित्रांनो, 6 लिटर एका टायमाची बोली सांगतायत ते, गॅरंटी देत आहेत. दुसऱ्या वेताची म्हैस आहेत. आपण बघतायत, बघू शकता क्वालिटी मोठ्या मापाची आणि चांगल्या क्वालिटीची. तर धरणगाव आणि धरणगावच्या जवळपास जेवढेही शेतकरी असतील किंवा दुग्ध व्यवसायासाठी जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करू शकता. एक्झॅक्टली यांचा ॲड्रेस आहे म्हणजे कृष्णा डेअरी फार्म म्हणजे बस स्टॉप आहे जे धरणगावचं, त्याच्या बाजूलाच आहे. जास्त लांब जाण्याची गरज नाही आहे. तर आपण बघू शकतायत उत्तम क्वालिटीच्या म्हशी आहेत आणि दुधाळ म्हशी आहेत एक नंबर. तर या म्हशीची काय किंमत लावली? 1,60,000 रुपये सांगायची किंमत आहे. बरं, ही जनलेली काही? आणि दुधालाही? 5.5-6 म्हणजे लगभग 6 लिटर देते बुवा एका वेळेला. बरं, म्हणजे साधारण 11 लिटर दिवसाला देते दूध. तर बघू शकता आपण, तुम्हाला दाखवतो मित्रांनो. मागून पुढून बघा, संपूर्ण गॅरंटी राहणार आहे म्हशींची. तर आपल्याला जर खरेदी करायची असेल तर नक्की खरेदी करा. आणि दूध व्यवसायासाठी चांगल्या म्हशी आलेल्या आहेत धरणगावला कृष्णा डेअरी फार्मवर. बरं, याची किंमत काय? याची पण 1,60,000 रुपये सांगायची किंमत. बघा मित्रांनो, 1,60,000 आहे. ही जनलेली आहे का? बाकी गाभण आहे का? तर दुधालाही ही पण दिन 6-7 लिटरची बोली आपल्याकडून. 7 लिटरची एका टायमाला म्हणजे 14 लिटर लगभग देणार आहे ते. 14-15 लिटर हे दोघा टायमाला देणार आहे. कितवा वेत राहणार आहे? दुसरा आहे का? दुसऱ्या वेताची. जर जनेल तर दुसऱ्या वेताची राहणार आहे मित्रांनो. बघा क्वालिटी कशी आहे. मी नंबर देणार आहे, त्या नंबरवर आपण फोन करून या ठिकाणी येऊ शकता आणि म्हशी खरेदी करू शकता. चांगल्या क्वालिटीचे आहेत. दातालाही किती? दाताला 6 दात आहे. 6 दात आहे का? बघा मित्रांनो, 6 दात आहे. चांगली. तर जर खरेदी करा. दूध व्यवसायासाठी चांगल्या म्हशी आलेल्या आहेत मित्रांनो.
आपल्याला खरेदी करायची असेल तर आपण स्वतः या म्हशी बघा आणि त्यानंतर मग तुमचा व्यवहार घडून येऊ शकतो या ठिकाणी. तर आपल्याला फक्त मी फोनवर तुम्हाला ज्या म्हशी दिसत आहेत त्या तुम्ही बघतायत, पण स्वतः येऊन खरेदी करा. म्हणजे स्वतः आल्यानंतर तुम्हाला प्रत्यक्ष म्हैस दिसणार आहे, तिची क्वालिटी दिसणार आहे. गावरान पण असतात का तुमच्याकडे? लागलेल्या म्हशी पण. बरं, लागलेल्या म्हशी आणि गावरान म्हशी पण जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर या ठिकाणी उपलब्ध आहेत मित्रांनो. जर नक्की खरेदी करा, नक्की कृष्णा डेअरी फार्मला आपण भेट देऊ शकतात. धरणगाव या ठिकाणी बस स्टॉपच्या बाजूलाच यांचा डेअरी फार्म आहे. तर दादा तुमचं नाव सांगा बरं का? गोपाल भाऊ कंखरे. हां, तर फोन नंबर सांगा बरं का? फोन नंबर सांगा. 94 23 77 31 27. तर मित्रांनो नंबर घेतलेला आहे तो तुम्हाला स्क्रीनवर पण दिसत असेल. एकदा मी तुम्हाला परत म्हशी दाखवतो आणि नक्की घ्या आणि नक्की विजिट करा कृष्णा डेअरी फार्मला. पण बघू शकता गावरान आहे का? लागलेलं आहे का? बरं मित्र, लागलेली म्हशी आहे, जाफरा आहे. तर काय किंमत काय सांगायला? हिची 85,000 सांगायची 85,000 रुपये किंमत आहे. तर मित्रांनो 85,000 सांगतायत. दुधाला ही कशी राहणार? आता म्हणजे 4 महिन्याची लागलेली. 4 महिन्याची लागलेली. 3 लिटर आपल्याकडे दूध देते. 3 लिटर आता देते एका टायमाला. दोघी टायमाला 3 लिटर 3 ते 6 लिटर दूध देते. लागण म्हैस आहे मित्रांनो, बघू शकता आपण. एका टायमाला 3 लिटर देते आणि दोघा टायमाला 6 लिटर देते. म्हणजे जनल्यावरती अजून नवीन जनल्यावरती जास्त देणार आहे. तर जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर नक्की भेट द्या. तर आपण दुसरी म्हैस बघू. या सर्व लागणच्या म्हशी आहेत का? या 2 लागलेल्या आहेत फक्त. बरं, ही किती लिटर दूध देते आता? ही आता दुधावरची नाही, तुटून गेलंय का? बरं, काय किंमत हिची? हिची पण 90,000 सांगायची. 90,000. गाभण आहे का याचं? गाभण आहे का? 90,000. 6-7 महिन्याची. असं आहे का? किती महिन्यानंतर जनेल ते आता ती 3-3.5 महिन्यानंतर जनेल. 3-3.5 महिन्यापर्यंत ती जणून जाणार आहे. 4 महिने धरून चला. 4 महिने म्हणजे 4 महिन्यानंतर जणणारच आहे बुवा ते. असं 4 महिने. किंमत काय सांगितली तुम्ही? 90,000 रुपये. तर मित्रांनो 90,000 रुपये 4 महिन्यानंतर जनू शकते ती. तर गाभण आहे आता. जर तुम्हाला खरेदी करायची असेल गाभण म्हैस आहे, एक लागण म्हैस आहे, ती पण तुम्ही खरेदी करू शकतात. हा लागणच आहे पण. तर आपण हिचे बघू. हे गावरान आहे का? मित्रांनो गावरान म्हैस आहे, बघू शकता आपण. बरं, गावरान म्हैस आहे बघा आपण. आणि आता गाभण आहे ना? नाही, जनलेली का? बरं, काय किंमत काय लावली? हिची किंमत आहे 80,000. 80,000 रुपये. दूध किती देते ते आता? दूध आता म्हणजे हल्लीला 4.5 लिटर. 4.5 लिटर दूध देते. म्हणजे लगभग ती 9 लिटर दूध देते भावा दिवसाला, दोघं टाईम. तर बघू शकता मित्रांनो, दोघं टाईम 9 लिटर दूध आहे तिचं. म्हणजे 4.5 लिटर एका टायमाचं दूध आहे. बरं, ही बसलेली? ही पण जनलेली आहे का? आणि हिची किंमत किती राहणार सांगा? हिची किंमत ₹1,00,000. 1,00,000 रुपये. दुधाला कशी? दुधाला आता 6.5 लिटर देते आपल्याकडे. एका टायमाला 6.5 लिटर दूध. म्हणजे 15 लिटर दूध आहे बा आपलं. सॉरी, आपलं 13 लिटर दूध आहे. तर 13 लिटर दूध देते मित्रांनो. आणि किंमत काय सांगितली तुम्ही? हिची 1,00,000. 1,00,000 रुपये फायनल येणार आहे. कमी जास्त म्हणजे कमी जास्त होणार आहे. तर मित्रांनो आले तर 5,000 रुपये कमी. 5,000 रुपये कमी. पण संपूर्ण गॅरंटी देणार आहे तुम्ही शेतकऱ्यांना. जर कोणी शेतकरी तुम्हाला कॉल करतो आणि या ठिकाणी येतो म्हशी खरेदी करायला आपल्या चॅनल, पण संपूर्ण गॅरंटी आपण देणार आहे त्याला. सगळी गॅरंटी. बरं, तर मित्रांनो संपूर्ण गॅरंटी तुम्हाला मिळणार आहे. धरणगाव कृष्णा डेअरी फार्म. आपल्याला एकदा व्हिजिट करायची आणि व्हिजिट करून म्हशी बघा आणि त्यानंतर मग आपण खरेदी करा मित्रांनो. चांगल्या क्वालिटीच्या आहेत, मोठ्या मापाच्या म्हशी पण आहेत, लागण म्हशी बी आहेत, जाफराबादी म्हशी आहेत. जर तुम्हाला तुमच्या बजेटनुसार जी म्हैस तुम्हाला आवडत असेल, जी म्हैस तुम्हाला खरेदी करायची असेल ती नक्की खरेदी करा. आणि स्वतः बघा, स्वतः बघून आणि मग व्यवहार करा मित्रांनो.